नमस्कार मित्रांनो, 5 मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपले. आजच्या भागामध्ये आपण WH वर्डचा अभ्यास करणार आहोत. आपण इंग्लिश स्पीकिंगमध्ये WH वर्ड कोणते आहेत ते बघणार आहोत. तर WH म्हणजे WHने सुरुवात होणारे शब्द जे प्रश्नार्थक असतात. जसं की व्हाय म्हणजे का, व्हॉट म्हणजे काय, व्हेन म्हणजे केव्हा, वेअर म्हणजे कुठे, हू म्हणजे कोण, हुज म्हणजे कोणाचा किंवा कोणाची, कोणाचे, हुम कोणाला, हुम म्हणजे कोणाला, हाऊ म्हणजे कसे, विच म्हणजे कोणते. तर अशा पद्धतीने हे जे WH वर्ड आहेत मित्रांनो, याचा आपण संभाषणात वापर कसा करायचा. तर बऱ्याच वेळेला साधे साधे वाक्य बोलताना आपण वेअरच्या जागी व्हेन वापरतो, व्हायच्या जागी व्हॉट वापरतो. तर हे सुरुवातीला होत असतं मित्रांनो. जसं आपल्या समजा इंग्लिश स्पीकिंग आता सुरुवातीला आपण प्रॅक्टिस करतोय, तर त्यावेळेलाच हे होतं. नंतर हे होत नाही. नंतर आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजला की आपण तसं डायरेक्ट इंग्लिशमधूनच विचार करतो त्या शब्दाचा आणि मगच वापरतो. त्यावेळेला प्रॅक्टिस झालेली असते म्हणून. तर सुरुवातीला प्रॅक्टिस नसेल तर थोडीफार अडचण येत असते. तर आज आपण एका संवादाच्या स्वरूपात हे शब्द समजून घेऊयात. तर गीतांजली, मी तुला या ठिकाणी एक वाक्य देतो मराठीमध्ये, त्याचं तुला इंग्लिशमध्ये रूपांतर करायचं आहे, ट्रान्सलेट. ठीक आहे. तुझा वाढदिवस कधी आहे? व्हॉट इज युअर बर्थडे? बघा, व्हॉटचा अर्थ होतो काय. व्हॉटने प्रश्न विचारला म्हणजे काय. ठीक आहे, व्हॉट म्हणजे काय. मग एखाद्याला आपण नाव विचारतो, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे, नाही का मित्रांनो. तर काय म्हणजे व्हॉट इज देअर, तिकडे काय आहे. व्हॉट इज ऑन द टेबल, टेबलावर काय आहे. तर कायने प्रश्न विचारायचा असेल तर आपण व्हॉट वापरतो. मी विचारले कधी, तुझा वाढदिवस कधी आहे. व्हाय इज युअर बर्थडे? व्हाय इज युअर बर्थडे म्हणजे तुझा वाढदिवस का आहे. तर मित्रांनो, का हे जेव्हा म्हणायचं असेल आपल्याला प्रश्नामध्ये, तेव्हा आपण वाय वापरतो, नाही का. वाय आर यू स्पीकिंग, तू का बोलत आहे, नाही का. वाय आर यू डुईंग प्रॅक्टिस, तू सराव का करत आहे. तर व्हायने प्रश्न विचारल्यावर का म्हणजे कारण त्याच्या मागे आपल्याला सांगावं लागतं उत्तरामध्ये. तर तेव्हा आपण व्हायने प्रश्न विचारतो. मी विचारले कधी, तुझा वाढदिवस कधी आहे. व्हेअर इज युअर बर्थडे? वेअर इज युअर बर्थडे म्हणजे तुझा वाढदिवस कुठे आहे. बघा, एका अर्थाने हा सुद्धा आपण बरोबर म्हणूया. म्हणजे आपल्याला तुझा वाढदिवस कुठे साजरा होतोय हे विचारायचं आहे. पण मी विचारले तुझा वाढदिवस कधी आहे. तर वेअर आपण कुठे वापरतो, जेव्हा ठिकाण आपल्याला विचारायचं असतं तेव्हा वेअर, नाही का. वेअर डू यू कम फ्रॉम, तू कुठून येतो. तर या ठिकाणी वेअर इज राम, राम कुठे आहे, नाही का. वेअर ही वेंट, तो कुठे गेला. तर वेअरचा प्रश्न आहे तो ठिकाण विचारण्यासाठी विचारला जातो. तुझा वाढदिवस कधी आहे. हू इज युअर बर्थडे? तो हू म्हणजे कोण, म्हणजे तुझा वाढदिवस कोण आहे. तर या ठिकाणी मित्रांनो हू म्हणजे कोण. हू इज कमिंग विथ यू, तुझ्यासोबत कोण येत आहे. तर हू म्हणजे कोणने जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला हू वापरायचा असतो. तुझा वाढदिवस कधी आहे. हुज इज युअर बर्थडे? हुज इज युअर बर्थडे, हुजचा अर्थ होतो कोणाचा किंवा कोणाची, नाही का. हुज मदर इज कमिंग, कोणाची आई येत आहे. तर याचा अर्थ कोणाचा, कोणाची, कोणाचे. ठीक आहे. हुज बर्थडे इज असं जर म्हटलं आपण तर कोणाचा वाढदिवस आहे. ठीक आहे. आणि आज म्हणायचं असेल तर टुडे लावू शकतो पुढे. हुज बर्थडे इज टुडे, आज कोणाचा वाढदिवस आहे. तर हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे या अर्थाने, नाही का. उदाहरणार्थ हुज पेन इज धिस, हा पेन कोणाचा आहे असं आपण विचारू शकतो. तर तुझा वाढदिवस कधी आहे. हुम इज युअर बर्थडे? हुम म्हणजे कोणाला, हुम म्हणजे कोणाला, नाही का. तर हुम म्हणजे कोणाला. तुझा वाढदिवस कधी आहे. हाऊ इज युअर बर्थडे? हाऊ म्हणजे कसा किंवा कशी किंवा कसे, नाही का. आपण म्हणतो तुम्ही कसे आहात, हाऊ आर यू, नाही का. तर या ठिकाणी हाऊचा अर्थ होतो कसे. हाऊ डू यू स्पीक, तू कशी बोलते, हाऊ डू यू स्पीक, नाही का. हाऊ डू यू डान्स, नाही का, तू कशी नाचते, नाही का. हाऊ डू यू ॲक्ट, तू कसा अभिनय करते. ठीक आहे, कसा.
म्हणजे हाऊ. तुझा वाढदिवस कधी आहे? विच इज युअर बड्डे? विच म्हणजे कोणता, विच म्हणजे कोणता, म्हणजे तुझा वाढदिवस कोणता आहे असा त्याचा अर्थ झाला. तर बघा मित्रांनो, कोणता, कोणती, नाही का, या अर्थाने आपण घेत असतो. कोणता, कोणती, कोणते. हां, तुझा वाढदिवस कधी आहे? व्हेन इज युअर बड्डे? करेक्ट. हे वाक्य अतिशय बरोबर आहे मित्रांनो. वेन इज युअर बर्थडे. तर जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची काळ जाणून घ्यायचा असतो, नाही का, त्याच वेळेला आपण व्हेन वापरतो. व्हेन म्हणजे केव्हा. मग याचं उत्तर असतं वेळ असेल, वार असेल, नाही का, दिनांक असेल एखादी, तर त्यावेळेला. वेन डू यू कम, तू कधी येतो. वेन यू विल कम, तू कधी येशील, नाही का. तर अशा पद्धतीने वेन इज युअर बर्थडे, तुझा वाढदिवस कधी आहे, हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण अजून एक वाक्य घेऊया मित्रांनो, की तुझे वडील कुठे आहेत. तुझे वडील कुठे आहेत? ओके. व्हॉट इज युअर फादर? व्हॉट इज युअर फादर म्हणजे तुझे वडील काय करतात, हा अर्थ होतो. म्हणजे माय फादर इज फार्मर, नाही का. त्याच्यानंतर माय फादर इज इंजिनियर. मी विचारलंय की वेअर इज युअर फादर, तुझे वडील कुठे आहेत. ओके. वाय इज युअर फादर? तुझे वडील का आहेत असा त्याचा अर्थ झाला मित्रांनो. बघा, आपण जे चुकतो ना त्याचा पण अर्थ माहिती पाहिजे, आणि आपण जे बोलतोय तेव्हाच आपल्याला समजेल की आपल्याला काय नाही बोललं पाहिजे. इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला काय बोलावं याच्यापेक्षा काय न बोलायला, म्हणजे जसं की आपल्याला थॉमस एडिसनने सांगितलं होतं ना की 1000व्या वेळात त्याने तो बल्ब पेटवला होता. लोक त्याला म्हणायचे की तू तर 999 वेळा चुकलास तेव्हा तर तुला आलं. पण तो काय म्हणाला की मला 999 जे मार्ग आहेत बल्ब न पेटण्याचे ते मला समजले. तेव्हा म्हणजे तसं इंग्रजीमध्ये मी व्हॉट वापरावा, व्हाय वापरावा की नाही वापरावा हे आपल्याला समजणार आहे, आणि मग त्याच्या पुढची स्टेप जी असेल ती आपली एकदम परफेक्ट असेल स्पीकिंगची. तर तुझे वडील कुठे आहेत? व्हेन इज युअर फादर? तुझे वडील केव्हा आहेत असा अर्थ झाला. ठीक आहे. तर वेन म्हणजे केव्हा. ओके. हू इज युअर फादर? तुझे वडील कोण आहेत. मी विचारले तुझे वडील कुठे आहेत. ओके. हुज इज युअर फादर? हुज म्हणजे कोणाचे. तुझे वडील कोणाचे आहेत असा त्याचा अर्थ होतोय. हुज इज युअर फादर म्हणजे तुझे वडील कोणाचे आहेत. ठीक आहे, तुझे वडील तुझेच आहेत, पण ठीक आहे अजून कोणाचे तरी असतील, म्हणजे आईचे पण असतील. तर तुझे वडील कुठे आहेत. ओके. हुम इज युअर फादर? तुझे वडील कोणाला आहेत. तर बघा मित्रांनो, हुम, बघा आपण कोणता शब्द वापरल्यावर आपल्या वाक्याचा काय अर्थ होतो हे पण आपल्याला समजते. ठीक आहे. तुझे वडील कुठे आहेत. कुठे. हाऊ इज युअर फादर? हाऊ इज युअर फादर म्हणजे तुझे वडील कसे आहेत, हे वाक्य बरोबर आहे, पण मी जे सांगतोय त्या वाक्याचं हे वाक्य नाही आहे मराठीत मधल्या. ठीक आहे. तुझे वडील कुठे आहेत. विच इज युअर फादर? तुझे वडील कोणते आहेत. हां, हे बरोबर आहे. तर अगर दुरून आपल्याला कोणी सांगितलं की माझे वडील त्या ठिकाणी आहेत, बघा बरं 2-3 माणसं उभे आहेत तिथं, मग आपण म्हणू शकतो विच इज युअर फादर, त्याच्यातून नाही का. मग काहीतरी खूण असेल ती आपण सांगू शकतो. तुझे वडील कुठे आहेत. वेअर इज युअर फादर? अगदी बरोबर. व्हेअर इज युअर फादर. व्हेअर म्हणजे कुठे, ठिकाण, नाही का. व्हेअर इज युअर मोबाईल, नाही का. व्हेअर इज युअर फ्रेंड, तुझा मित्र कुठे आहे. तर अशा पद्धतीने आपण व्हेअरचा वापर करू शकतो. तर अजून एक बघा मित्रांनो, ह्या चुका सगळ्यांच्या कॉमन होत असतात, याच्यातूनच आपण पुढे परफेक्ट होत असतो. तुझं गाव कोणतं आहे. ओके. व्हॉट इज युअर विलेज? तुझं गाव काय आहे असं झालं ते. तुझं गाव कोणतं आहे. वाय इज युअर विलेज? तुझं गाव का आहे. तुझं गाव कोणतं आहे. व्हेन इज युअर विलेज? तुझं गाव केव्हा आहे. ठीक आहे. तुझं गाव कोणतं आहे. वेअर इज युअर विलेज? व्हेअर इज युअर विलेज, तुझं गाव कुठे आहे. ठीक आहे. हां, मी विचारले कोणतं. ओके. हू इज युअर विलेज? तुझं गाव कोण आहे. तर कोण म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव यायला पाहिजे. ठीक आहे. हां, तुझं गाव कोणतं आहे. हुज इज युअर विलेज? हुज म्हणजे तुझं गाव कोणाचं आहे ना. तुझं गाव कोणतं आहे. हुम इज युअर विलेज? हुम म्हणजे कोणाला, तुझं गाव कोणाला आहे.
असा झाला त्याचा Okay. अर्थ. How is your village? तुझं गाव कसं आहे? हाऊ इज युअर विलेज? माय विलेज इज व्हेरी ब्युटिफुल. ठीक आहे. तुझं गाव कोणतं आहे? Okay. Which is your village? हां, हे बरोबर आहे. विच इज युअर विलेज. ओके, थँक्यू. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याकडे 2-3च शब्द होते. जसं की या ठिकाणी इज, त्याच्यानंतर विलेज, त्याच्यानंतर बर्थडे, त्याच्यानंतर फादर आणि या ठिकाणी इज फादर, नाही का, इज बर्थडे, बर्थडे इज. थोडंसं मागे पुढे आपण या शब्दांची जुळवाजुळव केली की ते सर्व अर्थपूर्ण वाक्य होते मित्रांनो. बघा, तर या ठिकाणी 2-3 जरी शब्द असले तरी आपण वाक्य बोलू शकतो मित्रांनो. मला बऱ्याच जणांचं असं म्हणणं समजतंय की आपल्याला वोकॅब्युलरी चांगली असायला पाहिजे. तर नाही मित्रांनो, दैनंदिन जे शब्द आहेत जे आपण रोजच्या जीवनात वापरतो तर ते समजणं तेच आले पाहिजेत आपल्याला. जास्त काही खूप मोठी डिक्शनरीज पाठ पाहिजे आपल्याला असं काही नाही मित्रांनो. फक्त एखाद्या वेळेलाच आपल्याला समजा गरज पडली तर त्या म्हणजे शब्दाची, तरच तो शब्द आपल्याला बघायचा असतो. म्हणजे उदाहरणार्थ की मला त्वचेच्या डॉक्टराकडे जायचं आहे तर त्याला डर्मेटॉलॉजिस्ट म्हणतात. तर तो शब्द मी तेव्हा समजून घेईल कुठून तरी डिक्शनरीमधून. पण मला जायचं आहे, आय हॅव टू गो, हे एवढं तर आलं पाहिजे. आय हॅव टू गो टू स्कूल, आय हॅव टू गो टू वर्क. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जे दैनंदिन वाक्य आहेत ते बनवण्यासाठी किंवा ते बोलण्यासाठी खूप मोठ्या शब्दसंपत्तीची गरज लागत नाही. तर आपण फक्त बर्थडे आणि इज या 2 शब्दांना जोडून आपण अनेक वाक्य असे तयार केलेले आहेत. तर इज युअर बर्थडे, तुझा बर्थडे आहे का, नाही का. बर्थडे इज, बघा, म्हणजे बर्थडे वाढदिवस आहे. टुडे इज म्हणजे आज आहे. म्हणजे हे तुम्ही एक आणि एक 2 शब्द जोडा आणि त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्या वाक्याचा उपयोग आपल्याला कोणत्या संभाषणात कोणत्या वेळी करता येईल हे आपण आपल्या म्हणजे मनामध्ये किंवा डोक्यामध्ये हे आपण सतत विचार करत राहिलं पाहिजे की मला हे बोलण्याची संधी केव्हा प्राप्त होईल. चुकीचं का असेना, चुकीचं बोलल्यानेच आपण त्याच्यामध्ये परफेक्शन येणार आहे मित्रांनो. डायरेक्ट परफेक्शन कोणामध्येही येणार नाही. तर आशा करतो की तुम्हीसुद्धा इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस ही चालू ठेवत असाल आणि तुम्हाला पुढे यामध्ये प्रोग्रेस करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.